कर्जमाफीच्या विविध योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा नव्या कर्जमाफी योजनेत समावेश करावा, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ द्यावा आणि मय्यत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही त्यांनी मागणी केली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही तुपकर यांनी सरकारला दिलाय। गेल्या आठवडाभरापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि राज्याचा हा सगळा दौरा करत असताना विदर्भातले काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, त्यानंतर काल सोलापूर, लातूर आणि आज नांदेडच्या दौऱ्यावर मी आहे। उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि या योजनेमुळे 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे। सरकारने असं म्हटलंय की मुद्दल सरकार देणार आणि व्याज मात्र बँकांनी राईट ऑफ करायचं, सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे निर्देश सरकारने दिलेले आहेत। पण बँका मात्र वरचे पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हटलं होतं की 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ, तर जो दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे। आता वरचं व्याज बँका राईट ऑफ करणार म्हणजे सोडून देणार, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये समझोता हा शब्द येणार आणि त्याचं सिबिल खराब होणार, म्हणजे त्या शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, पीक कर्जाशिवाय त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं लोन घेता येणार नाही। मग तुम्हाला कर्जमाफी करायची होती का शेतकऱ्यांचं सिबिल खराब करून शेतकऱ्यांचं मार्केटमधलं क्रेडिट संपून टाकायचं होतं, शेतकऱ्यांची पत संपून टाकायची होती? छुपा अजेंडा सरकारने याच्या पाठीमागे केलेला आहे। 16 लाख कोटींचं केंद्र सरकारने उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, तेव्हा हा निकष का नाही लावला? आता शेतकऱ्यांसाठी हा निकष का लावला? आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले तर तुम्ही तिजोरीत पैसा नाही असं म्हणता, तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणता। मग तिजोरीत खणखणाट आहे तर पुढचे 4 वर्ष 3 वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये, त्यांनी सरकारी कुठलाही खर्च त्याच्यावर आमदारांवर करू नका, मंत्र्यांवर करू नका। कशाला खर्च करता? माजी आमदारांचे पगार थांबवा ना काही काळ, कलेक्टर आणि सचिवांचे पगार थांबवा काही काळ, अर्ध्या पगारावर आणा, 25% पगारावर आणा सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना। चाललंय काय? म्हणजे तिजोरीत पैसा नाही म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही, मग 1 लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आला कुठून? हाही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। कुणी शक्तीपीठ महामार्ग मागितला होता का? मोर्चा निघाला होता का? कुणी मागणी केली होती? कुणी उपोषणाला बसलं होतं? अरे जे शेतकऱ्यांनी मागितलंय ते तुम्ही द्यायला तयार नाही आणि बळजबरी शक्तीपीठ महामार्ग आमच्या मस्तकी मारताय। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 1 लाख कोटीचा तो शक्तीपीठ महामार्ग आहे, तो होईपर्यंत तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाईल। त्याच्यात 50% रकमेवर डल्ला हाणायचा आणि ती रक्कम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निधी म्हणून वापरायची, पैसे वाटायचे, असा याच्या पाठीमागचा अजेंडा आहे सरकारमधल्या लोकांचा। हे प्रोजेक्ट काय सामान्य लोकांच्या भल्यासाठी थोडीच असतात। हे प्रोजेक्ट सत्ताधारी पक्षाच्या लोकांना फंड उभा करण्याचं एक साधन आहे, त्याच्यातनं पैसा हाणता येतो, तो कोणाच्या लक्षात येत नाही। म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नांदेड।